हॅलो एव्हरीवन, कसे आहात तुम्ही? आज मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे साबुदाणा बटाट्याच्या पापड्या, ज्या वर्षभर टिकतात. बघू शकता किती पांढऱ्या शुभ्र आणि छान पातळ झालेल्या आहेत. आणि ह्याच्यामध्ये माझ्याकडनं काही चुकाही झाल्या, त्याही मी तुमच्यासोबत शेअर करेल, जेणेकरून तुमच्याकडनं होऊ नये. तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. त्याच्यासाठी मी सगळ्यात पहिले 1 किलो बटाटे घेतले, त्याला छान छिलून पाण्यामध्ये घालून ठेवलं होतं, जेणेकरून ते काळे पडू नये. आता आपल्याला याचा जो आहे ना किस करायचा आहे. किस म्हणजे आपल्याला फक्त किसून घ्यायचं आहे. तर इथे किस करण्यासाठी माझ्याकडे ही चौकोनी टाईपची अशी किसणी आहे, ज्याच्यामध्ये मोठ्या साईडनी पण किसू शकता आणि तुम्ही बारक्या साईडनी पण किसू शकता. पण आपण जेव्हा पापड्या बनवतो त्या वाळतात. तर त्याच्यानंतर ते अजून सुकवून थोडे कमी होतात. तर त्याच्यामुळे मी असा विचार केला, की मोठ्या किसणीने किसूयात. तर तुमच्याकडे जी अवेलेबल असेल तुम्ही त्याने किसू शकता. तर आपल्याला फक्त सिंपल असे किसून घ्यायचे. त्याला काही शिजवलेलं वगैरे नाहीये मी. ह्याच्यामध्ये फक्त आपल्याला एका गोष्टीची काळजी घ्यायची, की जेव्हा आपण किसतो, किसल्याच्या नंतर हळू लगेच त्याला पाण्यात टाकायला स्टार्ट करा, जेणेकरून ते काळे पडणार नाही किंवा गुलाबी पडणार नाही आणि त्याचा स्टार्च जो आहे तो निघून जाईल बऱ्यापैकी. तर बघू शकता अशा पद्धतीने मी किसून घेतलेलं आहे आणि आता ह्याला आपण लगेच इमिडिएटली पाण्यात टाकूयात. आणि ह्याच्यामध्ये ना काही लोकं काय करतात ना, कच्च्या बटाट्याच्या जागी ते लोकं उकडलेला बटाटा पण वापरू शकतात. तुम्ही उकडलेला बटाटा टाकल्याने काय होतं, फक्त जी पापड्यांची शेल्फ लाईफ असते ती थोडीशी कमी होऊन जाते. त्याच्यामुळे कच्चा बटाटा आपण शिजवून टाकला तर तो जास्त बेटर राहतो, असं आई म्हणते. मला एक्झॅक्टली माहीत नाही याच्यामध्ये काय सीन आहे. त्याच्यानंतर मी इथे 1 किलो साबुदाणा रात्रभर भिजवला होता. तो छान भिजलेला आहे. पण मला ज्या पापड्या आहेत ना थोड्या पातळ पाहिजेत. त्याच्यामध्ये मला अख्खे-अख्खे साबुदाणे नाही पाहिजे. तर मग मी इथे काय करणार आहे, ह्याला चुरून घेणार आहे. आता याच्यामध्ये 2 मिस्टेक्स झाल्यात त्या मी तुम्हाला सांगते. सगळ्यात पहिले आपण आहे ना ह्याला चुरून घेऊयात. चुरून घेण्यामध्ये याची जी साबुदाण्याची स्लरी तयार होते, जेणेकरून पापड्या ज्या आहेत ना त्याला साबुदाणा पण ॲड होऊन जातो आणि त्याला अख्खा-अख्खा साबुदाणा पापड्यांना दिसत पण नाही. तर इथे मी पहिले हाताने चुरलं जात नव्हतं ते जास्त, म्हणून मी त्याच्यामध्ये पाणी टाकलं आणि पाणी टाकून असं स्मॅश करत त्याला चुरून घेतलं. आणि नंतर मग मी एका साईडला गरम पाणी करायला ठेवलं. फक्त आता ह्याच्यामध्ये सीन काय झाला होता, की जेव्हा मी गरम पाणी करायला ठेवलं ना, त्यावेळेस मी ह्याच्यामध्ये थोडेसे पापड्या टाकून बघितल्या. पण टाकल्याच्या नंतर पापड्या म्हणते, साबुदाणा टाकून बघितला. तर काय झालं, त्याच्या लगेच गाठी पकडायला सुरुवात झाली. मग मी काय केलं, साबुदाण्याचा जो गाळा पण बनवला होता, त्याच्यामध्ये मी अजून 2 ग्लास पाणी ॲड केलं आणि मग हे पाण्याची स्लरी जी आहे साबुदाण्याची ती मी या पाण्यात टाकली, जेणेकरून गाठी नाही होणार. तर इथे माझ्याकडनं ही चूक झाली होती, तर तुम्ही ती चूक टाळू शकता जर का तुम्हाला असं गाळा करून पापड्या करायच्या असतील तर. जर का तुम्हाला अख्खं टाकायचं असेल तर तुम्ही अख्खंही टाकू शकता. तर ह्याला आपण छान आता मिक्स करून घेऊ. मिक्स झाल्याच्या नंतर मी ह्याच्यामध्ये जो किसलेला बटाटा होता, त्याला स्वच्छ धुवून चाळणीमध्ये गाळून ठेवलं होतं आणि मग मी आता ह्याच्यामध्ये ॲड करत आहे. आता ह्याला शिजवायला जवळपास आपल्याला 25 ते 30 मिनिटं लागतात. म्हणजे माझी क्वांटिटी थोडी जास्त आहे. ह्याच्यामध्ये जवळपास 180 पापड्या त्यामुळे याला शिजायला थोडासा जो आहे ना टाईम लागत आहे. त्याच्यानंतर मी याच्यामध्ये 3 चमचे मोठे भरून मीठ टाकलेलं होतं. मीठ सुरुवातीला थोडं कमीच टाकायचं, जेणेकरून जेव्हा आपल्या पापड्या वाळतात आणि आपण तळतो ना, त्यावेळेस थोडंसं मिठाचं प्रमाण जे आहे ते जास्त होऊन जातं. कारण की हे फक्त लिक्विडी आहे. म्हणजे याच्यामध्ये काही अब्झॉर्बंट वगैरे जास्त नाही आहे. त्याच्यामुळे मीठ जे आहे ते कमी वापरायचं. आणि आता बघू शकता हे ऑलमोस्ट शिजलंय, म्हणजे थोडंसंच बाकी आहे शिजायला. 80% टू 90% आपल्याला याला छान शिजवून घ्यायचं आहे. आणि यावेळेस याच्यामध्ये तिखटपणा ॲड करण्यासाठी मी काय केलं होतं, जवळपास 15 ते 20 मिरच्या घेतल्या होत्या हिरव्या आणि त्याच्यामध्ये जिरं टाकलं होतं आणि ते जिरं टाकून त्याला छान फक्त दरदरं वाटून घेतलं. पाणी न टाकता वाटले, म्हणजे जेणेकरून थोड्याफार मिरच्यांचे ते तुकडे असतात ना, ते दाताखाली येतात, तर ते पापड्यामध्ये खूप छान लागतात. तर हे आपल्याला शेवटी ॲड करायचं. सुरुवातीला मी ॲड नाही केलं, कारण की जी आपण पापड्या बनवतो त्या आपल्याला पांढऱ्या शुभ्र हव्यात. तर जर का तुम्ही मिरची पहिलेच ॲड केली तर मग त्या काळ्या पडून जातात किंवा थोड्याशा हिरवट टाईप होतात. तर त्या होऊ नये म्हणून शेवटी मी याच्यामध्ये मिरच्या ॲड केल्या. त्यानंतर परत 5-10 मिनिटं त्याला छान असं उकळवून घेतलंय आणि शिजवून घेतलंय. तर अशा पद्धतीने जर का तुम्ही बनवला तर तुमच्या पापड्या नक्की चांगल्या बनतील. फक्त जी स्टार्टिंगला जी चूक झाली होती, ती फक्त थोडीशी अव्हॉइड करा, जे मी तुमच्यासोबत शेअर केलेली आहे. त्याच्यानंतर आता पापड्या टाकायची पद्धत कशी आहे, जेव्हा आपलं हे मिश्रण तयार झालं होतं, मी अर्ध्या तासाच्या आसपास त्याला ठेवलं होतं, जेणेकरून ते अजून थोडं घट्ट झालं आणि मग त्याच्यानंतर मी पापड्या टाकत आहे. तर पापड्या टाकताना एक बारकीवाली पळी घ्या. त्या पळीच्या हिशोबाने तुम्ही पापड्या टाकू शकता, म्हणजे सगळ्या पापड्या एकसाथ पडतील. तर एक पळी घ्यायची, टाकायची, त्याला थोडंसं बाजूने असं फिरवत गोल शेप द्यायचा आणि सोडून द्यायचा. आणि ह्या पापड्या जवळपास मी 3-4 वाजताच्या आसपास केल्या होत्या आणि मी घरामध्येच टाकला होता, कारण की माझ्या गॅलरीमध्ये जास्त जागा नव्हती आणि पापडाची क्वांटिटी खूप जास्त होती. तर तुम्ही अशा पद्धतीने पापड्या टाकू शकता. आणि जेव्हा मी 3-4 वाजता पापड्या टाकल्या होत्या, त्याच्यानंतर जवळपास 7-8 वाजताच माझ्या पापड्या ज्या आहेत ना, त्या पेपर सोडायला लागल्या होत्या, म्हणजे उकलायला लागल्या होत्या. हां, आणि महत्त्वाची गोष्ट म्हणजे तुम्हाला ह्या पापड्या ज्या आहेत ना, तुम्ही ह्या प्लास्टिकच्या पेपरवर टाका, जेणेकरून ते चिटकत नाहीत. आणि टाकतानाही मी काही तेल वगैरे वापरलं नव्हतं, काहीच नाही. फक्त पेपर साफ करून घेतला आणि मग त्याच्यावर मी पापड्या टाकल्या. आणि संध्याकाळच्या टायमिंगला 8-9 वाजता तुम्ही बघू शकता, या पापड्या ज्या आहेत ना डायरेक्टली उखळल्या आहेत. म्हणजे मी त्याला अजून, आपण म्हणतो ना, की दोन्ही बाजूने आपल्याला काढायचं आणि पलटून ठेवायचं, जेणेकरून त्याला ऊन बसतं. तर मला त्याची गरज नाही पडली. डायरेक्टली माझ्या पापड्या उकडल्या गेल्यात. तर मी त्याला दोन्ही साईडने सुकल्या होत्या म्हणून मी दुसऱ्या बाजूने नाही पलटलं. तुम्ही दोन्ही साईडने पलटून चांगल्या वाळवून घ्या.
आणि दुसरी गोष्ट त्याच्यानंतर त्याला 2 दिवस चांगलं कडकडीत ऊन द्या आणि मग त्याच्यानंतर तुमच्या पापड्या जे आहेत ते रेडी होऊन जातील. तळल्याचा व्हिडिओ ॲक्चुअली मी आता ह्यात ॲड नाही करू शकले, पण मी पुढच्या व्हिडिओमध्ये नक्की ते ॲड करेल. बघू शकता किती छान पातळ अशा पापड्या झालेल्या आहेत. जर का व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. थँक